कान्यकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्ट महाराष्ट्र रजिस्टरच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच कान्यकुब्ज रत्न पुरस्कार सन्मान सोहळा शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी पंडित कॉलनी येथील लायन्स क्लब येथे उत्साहात पार पडला असून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांना कान्यकुब्ज रत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले। यावेळी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात अजय मिसर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच प्रभू परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। ॲडव्होकेट अजय मिसर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत विविध संवेदनशील आणि गंभीर प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून प्रभावीपणे बाजू मांडली असून दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांमध्ये आरोपींना कायद्याच्या चौकटीत शिक्षा मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणात त्यांनी प्रभावीपणे काम करत खटल्याची जलद सुनावणी पूर्ण करून आरोपीला शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांच्या या कार्याची दखल घेत कान्यकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष नीरज तिवारी, महाराष्ट्र कोषाध्यक्ष श्यामप्रसाद पांडे, अजय तिवारी यांच्या हस्ते सरकारी वकील अजय मिसर यांना शाल स्मृतिचिन्ह देऊन कान्यकुब्ज रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले। यावेळी अजय मिसर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। फॉर्मल स्पीच तो नहीं देता हूँ, लेकिन स्पेशली जो भी आज यहाँ 10th मुझे बताया गया 10th और 12th के बच्चों ने जिसने अच्छे मार्क्स मिला है, इनका भी एक सत्कार फेलिसिटेशन हो रहा है। बस मैं बच्चों को इतना ही बोलूँगा कि मेहनत और लगन से काम करते रहो, सक्सेस इज देयर, सक्सेस इज योर्स। यावेळी 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रभू परशुरामांची मूर्ती भेट देत सत्कार करण्यात आला। यावेळी नौदल निवृत्त अधिकारी सुबोध मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग या विषयावर अत्यंत सोप्या आणि प्रेरणादायी भाषेत मार्गदर्शन केले। दाल रोटी खा रहे थे, सुखी थे। आजाद होते ही घर छोड़ना पड़ा, परिवार छोड़ना पड़ा, लाखों की संख्या में घर परिवार छूट गया, किसी का बच्चा छूट गया, किसी के माता पिता छूट गए। कोई उनसे भी पूछे, कोई इन परिवारों के बारे में जाने, क्या हुआ उनका, क्या स्थिति रही, हम आकलन करें, बैठे सोचें उस परिवार को उसमें क्या गुजर रही होगी। उसको सब होने के बाद आज सन 61-62 में वार हुआ, 65 में वार हुआ, सन 71 में वार हुआ और फिर कारगिल वार 99 में हुआ। एक सैनिक, नौसैनिक होने के नाते मैं इन चीज़ों को मैंने बहुत करीब से देखा है। भारत की आज़ादी को बचाए रखने में जो उन शहीदों का जो योगदान है, उनके बाद इन सैनिकों का जो योगदान है, जान पर खेल जाना, देश की आज़ादी को बचाए रखना, देश के लिए अपने प्राणों को न्यौछावर कर देना आसान नहीं है। और वो भी मात्र कुछ हजार की सैलरी के लिए। मैंने सुना कुछ लोग कह रहे हैं तो क्या हुआ, तनख्वाह तो मिलती है, तनख्वाह तो सबको मिलती है, पर जब जान की बाजी देने की बात आती है ना, तो पैर पीछे की तरफ भागते हैं, आगे की तरफ नहीं। तो जिन लोगों ने अपने परिवार की परवाह न करके, प्राथमिकता के तौर परिवार को न लेकर के देश को प्राथमिकता पे लिया और देश के लिए अपने प्राणों की बलिदानी दे दी, बलिदान कर दिया अपना जीवन। अगर आपको ध्यान होगा कि जो कारगिल वार हुआ था 99 के अंदर, उनके अंदर जो एक वीर योद्धा केबीसी पे फिर आए थे, यादव जी, एक ही मात्र रहे थे जो परमवीर चक्र जिनको मिला, जो जीवित हैं। कम से कम अपने बच्चों को ये सिखाइए कि उस वीर योद्धा ने किस तरीके से भारत को बचाया था। समाज संघटन ही काळाची गरज असून समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरसाठी राज्याबाहेर जावे लागले तरी त्यांना आवश्यक सुविधा व सहकार्य उपलब्ध करून दिले जाण्याचे आश्वासन राष्ट्रीय अध्यक्ष नीरज तिवारी यांनी दिले असून कान्यकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाविषयी राष्ट्रीय अध्यक्ष नीरज तिवारी, महाराष्ट्र कोषाध्यक्ष श्यामप्रसाद पांडे आणि संस्थेचे सभासद विलास तिवारी यांनी अधिक माहिती दिली। नीरज तिवारी, कान्यकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्ट महाराष्ट्र रजिस्टर्ड। आज खऱ्या अर्थाने अजय मिसरजी ॲडव्होकेट, विशेष सरकारी वकील अजय मिसरजी यांचा सन्मान
हा समाजाच्या वतीनं इथं करण्यात आला. त्याच्यानंतर तसंच 10वी आणि 12वी याच्यामध्ये ज्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवले त्यांचा देखील समाजाकडनं आज इथे गुणगौरव करण्यात आलेला आहे. समाजाकडनं असे विविध उपक्रम हे नेहमीच होत असतात आणि कान्यकुब्ज ब्राह्मण समाज संस्था रजिस्टर्ड ही फक्त नाशिक पुरती नसून ही पूर्ण महाराष्ट्राचं काम बघत असते. जय परशुराम, जय जय परशुराम. हा जे कार्यक्रम कान्यकुब्ज समाजातर्फे जे होत आहेत ते अतिशय संस्मरणीय आणि अतिशय प्रशंसनीय आहेत. बहुतेक मुलांचा हे जे आहे संस्कार जे होतात जसं विज्ञापन संस्कार ते आम्ही करतो. त्याचप्रमाणे जे हुशार मुलं आहेत त्यांच्या सगळ्या प्रकारचे या जे गुणगौरव समारंभ तो आम्ही करतो. त्याप्रमाणे कधी दुःखात सुखात देखील कान्यकुब्ज समाज हा नेहमी सतर्क असतो. जर कोणी एखाद्या घरामध्ये कोणाचं समजा काही दुःखद घटना घडली असेल तर त्या घरामध्ये सर्व ब्राह्मण समाज एकत्र होऊन त्या ठिकाणी सांत्वना जात असतो. त्याप्रमाणे अंत्यविधीचा सर्व खर्च किंवा दशमी क्रियाचा विधी या ठिकाणी प्रत्यक्ष हजेरी करून त्यांना आम्ही सांत्वना देतो. दिवाळीच्या फळामध्ये प्रत्येक घरामध्ये फळ वाटप केलं जातं. अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात. ह्या समाज जरी अल्पसंख्याक असला तरी आमचे कर्तृत्व हे पूर्ण महाराष्ट्राबाहेर स्थिर पसरलेलं आहेत आणि मी अपेक्षा करतो की या कर्तृत्वाचं सर्व ठिकाणी आमचं नाव जरी मोठं नसलं जरी चालेल तरी आमचं कार्य मात्र हे समर्पित झालं पाहिजे ही विनंती. धन्यवाद. आमच्या समाजाचा आज अतिशय महत्त्वपूर्ण असा समारंभ आज साजरा होतोय. कारण विद्यार्थ्यांना एक स्कोप मिळाला. आपल्या समाजातले सर्व विद्यार्थी पुढे जावे, त्यांना उत्साह मिळाल्यामुळे ते परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळून आणि उत्तीर्ण हो आणि पुढे त्यांची जी वाटचाल आहे ती चांगल्या दिशेने चालू या दृष्टीने आजचा कार्यक्रम गुणगौरव कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि आमच्या समाजाचे पण जे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित करतो त्याच्यामध्ये कोणी समजा कोणाचा अंत्यविधी झाला तर तिथे पण आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सर्व समाजाचे लोक सहभागी होऊन त्यांना इतर सणाच्या वेळेला सुद्धा फराळाचं पोहोचून, दिवाळीच्या वेळेला सुद्धा फराळाचं पोहोचून आणि इतर बी सामाजिक उपक्रम राबवत असतो. आता अति सांगण्यामध्ये वेळ नाही, एवढं सांगून मी माझं भाषण संपवतो. दरम्यान या कार्यक्रमाची प्रस्तावना राखी दुबे, रत्ना शुक्ला, पूनम तिवारी आणि राजश्री वाजपेयी यांनी केली. तर विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर यांचा सविस्तर परिचय रागिणी वाजपेयी यांनी करून दिला. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष नीरज तिवारी, महाराष्ट्र कोषाध्यक्ष श्यामप्रसाद पांडे, सभासद विलास तिवारी, गिरीश दुबे, सुरेश तिवारी, संजय दुबे, अजय तिवारी, विलास तिवारी, राजेंद्र पांडे, जितेंद्र वाजपेयी, आशुतोष तिवारी, विशाल तिवारी आणि महेश तिवारी आदींसह विद्यार्थी, पालक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.